तो काळ वेगळा होता. पुण्याच्या गल्लीबोळात एक माणूस दिसायचा. अंगावर माती, डोळ्यात तेज आणि वागणं सगळ्यांना वेड्यासारखं वाटायचं. पण त्या वेड्याच्या नजरेतून लोकांना देव दिसायचा. काहींनी त्याला दारू पिणारा संत म्हटलं तर कद्दल. त्या व्यक्तीविषयी ज्यांनी जगाला सांगितलं देव कुठेही नाही, तो तुमच्यातच आहे. या भागात आपण जाणून घेणार आहोत महाराजांच्या खऱ्या अध्यात्माचा अर्थ काय होता, त्यांचे चमत्कार नेमके काय सांगतात आणि आजच्या पिढीसाठी त्यांच्या विचाराचं महत्त्व काय आहे. तर आज या सर्व विषयांवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शंकर महाराज मठाचे विश्वस्त श्री सुरेंद्र वायकर सर. जाणून घेऊया यांच्या माध्यमातून. सर, महाराज तर खरोखरच प्रगट झालेलेच आहेत, पण काही लोकांनी असे सुद्धा प्रश्न केलेत की महाराज पुण्यात आहेत, इथं सदृश्य दिसले आहेत, इथं कोणी म्हणते जापानला दिसले आहेत, पण खरोखरच महाराज अजूनही म्हणजे सदृश्य आहेत का? तुम्ही यावर मला काय सांगा. असे प्रश्न अनेकदा अनेक भक्त किंवा सामान्य लोक ज्यांना शंकर महाराज माहीत नाही आहेत किंवा त्यांच्याबद्दल कुतूहल आहेत, हे गूढ आहेत, तर असे अनेक लोक प्रश्न आजही विचारतात की खरंच शंकर महाराज आहेत का. तर आता आम्ही असं मानतो की शंकर महाराज खरंच आहेत. बरोबर. आज ज्ञानेश्वर माऊली पण आहे आपल्यामध्ये आहेत. ते कोणत्या स्वरूपात आहेत हे आपण जाणून घ्यायचं आहे. बरोबर. कारण काय होतं की चमत्कार किंवा काहीतरी असं एक दृश्य स्वरूपात महाराज आम्हाला दिसले असं सगळे लोक खूप भेटतात. किंवा आजही अक्कलकोट स्वामींची प्रचिती लोकांना येते, तशी शंकर महाराजांची येते. तर शंकर महाराज खरंच आज दिसतात का असा अनेक लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर जसा आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो, महाराजांबद्दल एक समज निर्माण होतो आणि आपण त्यात अत्यंत प्रेमाने किंवा अत्यंत श्रद्धेने जेव्हा आपण त्या भक्तीत विलीन होतो तेव्हा आपल्याला महाराज सदृश्य किंवा दृश्य दिसायला लागतात. बरोबर बरोबर. हा भ्रम वगैरे नाही आहे, हा भ्रम नसतो. आपल्या त्या मनामध्ये झालेल्या कल्पना आहेत किंवा आपण एक मनामध्ये धरून ठेवतो की महाराज असे होते, महाराज असं सांगितलं जातं किंवा अशी त्यांना दाढी होती. मग तशा स्वरूपाचा एखादा माणूस दिसला किंवा अशी व्यक्ती जर का दिसली तो लोक म्हणतात अरे मला शंकर महाराज दिसले. बरोबर. तर हा प्रकार वेगळा आहे. मनापासून जेव्हा शंकर महाराज दिसतात तेव्हा शंकर महाराज मला दिसले हे सांगण्यासाठी नाहीये, हे अनुभवण्यासाठी आहे. बरोबर. त्यामुळे मला शंकर महाराज दिसले तर असं कोणी ओरडत सांगित सुटला तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. याचा अर्थ असा आहे की जेव्हा महाराज एखाद्याला मनापासून समजतात किंवा अनुभव देतात तेव्हा ते त्याच्या व्यक्तिगत स्वरूपात असतात, ते त्यांनी त्याच्याकडेच ठेवायचे असतात. बरोबर. तो त्याचा व्यक्तिगत अनुभव असतो. तो असा जाहीर अनुभव होत नाही की हो आम्हाला महाराज दिसते तिथं, असं होत नाही. माझ्या मनात भाव होते, त्याला आमची श्रद्धा अशी आहे की एक दिव्य शक्ती आहे, ही कॉस्मिक पॉवर आहे, कारण या समाधीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. तर लोकांना इथं आलं असं की वाटतं किंवा हो महाराज आम्हाला भेटल्यासारखे वाटले किंवा एखादा प्रसंग असतात, अनेक ठिकाणी महाराज दिसतात असं लोक सांगतात. आम्ही पुन्हा तेच सांगतोय लोकांना. मी माझ्या अनेक मुलाखतीमध्ये यापूर्वी सांगितले की असे महाराज दिसले म्हणून आम्ही काही सिद्ध करू शकत नाही कोणाला. हे मनातले भाव आहेत की आजही महाराज दिसतात. म्हणजे ती वृत्ती आहे, ती एक संकल्पना आहे मनातली आपल्या, आणि आपण त्या वृत्तीला दुजोरा देतो, त्या शक्तीला दुजोरा देतो. म्हणून महाराज आजही आहेत ही दृढ कल्पना भक्तांची आहे, हे अगदी मान्य आहे. सर, महाराजांची समाधी इथं खूप म्हणजे वर्षापासून आहे, पण लॉकडाऊन पूर्वी नाही तर लॉकडाऊन नंतरच इथं खूप गर्दी आणि समाधीचं दर्शन घ्यायला खूप गर्दी होत आहे. याचं मागं काय रहस्य आहे? कसं आहे ना की करोनाच्या महामारीमध्ये माणूस हतबल झाला. बरोबर. आणि एकूणच त्याचा ह्या सगळ्या दिव्य शक्तीवर किंवा या सगळ्या पृथ्वीचा किंवा या सगळ्या संस्थेचा किंवा या ब्रह्मांडाचा नायक कोणतरी वेगळा आहे आणि माणसाच्या हातामध्ये काही नाही आहे. बरोबर. याची जाणीव माणसाला व्हायला लागली. आणि सामान्य माणसं म्हणजे ज्या लोकांचा देवावर विश्वास नव्हता अशी लोकही देवावर विश्वास ठेवायला लागली. कारण जे अतर्क्य किंवा जे कधीही अपेक्षित नव्हतं की अरे मी एवढं धडधाकट होतो, आमचे वडील इतके छान होते, पण ते वेळेच्या आधीच, म्हणजे काही आपण अगदी लोक अशी बघतो की अगदी तरुण लोकही लॉकडाऊनमध्ये गेली. बरोबर. किंवा साधारण मध्यमवयीन लोक होती, वार्धक्यामध्ये पोहोचलेली लोक होती, पण अजून त्यांना 5-10 वर्ष होती, पण अगदी छोटीशी सर्दी होऊन लोकांना प्राण गमवावे लागले. कुणाच्याही हातामध्ये काही राहिले नाही. मग सगळं निसर्गावर अवलंबून ठेवावं लागलं आणि अनेक प्रकारचे रोग यापूर्वी होऊन गेलेले आहेत. पण करोना महामारी ही विशिष्ट पद्धतीने अशी झाली की लाखोच्या संख्येने मृत्यू पावले लोक. आणि मग खरं सगळं ते भय निर्माण झालं की नक्की काय आहे, मग त्या शक्तीवर विश्वास ठेवायचा का. म्हणून करोनानंतरच भगवंताच्या दृष्टीकडं किंवा भगवंताकडे ओढ वाढली
किंवा देव या संकल्पनेकडे लोक बघायला लागली. बरोबर. वन हू जनरेट्स, ऑपरेट्स, डिझॉल्व आपण जे म्हणतो गॉड, तसं त्याप्रमाणे लोक त्या तत्वाकडं आकृष्ट व्हायला लागली. शंकर महाराज तर याच्यामध्ये काही वावगं असायचं कारणच नाही. कारण शंकर महाराजांच्या बाबतीमध्ये असं आहे ना की हे अवली आहेत, अवधूत आहेत, ह्यांच्याकडे रोकडी प्रचिती. रोकडी प्रचिती म्हणजे कसं की खूप दिवस साधना केल्यानंतर शंकर महाराज प्रसन्न होतात अशातला भाग नाही आहे. तुम्ही प्रामाणिक राहा, खरं बोला आणि महाराजांना शरण जा, तुम्हाला निश्चित त्याचं फळ कमी वेळात मिळतं. रोकडी प्रचिती म्हणजे काय की तात्काळ उत्तर. बरोबर. म्हणजे आम्ही असं इथं बऱ्याच वेळा बघतो की लोक इथं आल्यावर समाधीपाशी रडतात, पापी भावना असतात किंवा मला क्षमा करा अशी भावना असती, लोकांना चुकले किंवा आपण अपराधी आहोत अशी भावना अनेक लोकांच्या मनामध्ये असते. आणि जेव्हा इथं समाधीचं दर्शन घेतात लोक तेव्हा ते मोकळी होतात, व्हेंटिलेट, म्हणजे स्वतःतलं सगळं बाहेर निघतं तिथलं. कारण त्या समाधीचं दर्शन घेतल्यावर जो आनंद आहे ना तो वेगळा आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी असं सांगतो की रोकडी प्रचिती म्हणजे काय की तात्काळ तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो, तुम्हाला त्याचं सोल्युशन किंवा ज्याला आपण त्याचं उत्तर मिळतं. म्हणजे अगदी आता एक मध्यंतरी बाई माझ्याबरोबर दर्शनाला आल्या आणि खूप साऱ्या संकटामध्ये होत्या, म्हणजे प्रापंचिक अडचणी वगैरे होत्या आणि काही त्यांना उत्तर मिळत नव्हती कारण मन सरवैर झालं होतं. पण ज्या क्षणी त्या शांत चित्ताने महाराजांकडं समाधीकडे त्यांनी पाहिलं, त्यांचे उत्कट भाव जागे झाले, त्या रडल्या आणि खूप कोसळल्यासारख्या रडल्या. मी कसं बसं त्यांना धरून समाधीच्या बाहेर लोकांनी आणलं, त्या शांत बसल्या आणि सांगितलं मला पूर्ण अनुभूती आली. म्हणजे काय झालं, त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये जे विचार आले ते संपले, द्वंद्व संपलं, त्यांचे विचार संपले, ते विवेकाला पोहोचल्या, त्यांना उत्तर मिळालं त्यांचं. म्हणून आम्ही असं सांगतो की रोकडी प्रचिती आहे. मग लग्न ठरत नसेल, मूल होत नसेल, अनेक अनेक काही प्रापंचिक समस्या घेऊन लोक महाराजांकडे येत असतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय की करोना नंतरच का, तर याचं कारणच ते की जेव्हा अतर्क्य गोष्टी हे संत कायच आहेत, अतर्क्य गोष्टी घडून दाखवतात. म्हणजे सामान्य माणसाला इलॉजिकल, आपण म्हणतो की बाबा लॉजिकल फॅलसीज असतात की नाही, की माझा हात टेबलावर आहे, टेबल जमिनीवर आहे म्हणून माझा हात जमिनीवर आहे का, हे लॉजिकल फॅलसी झाली, हा भ्रम झाला. तर तसं शंकर महाराजांचा कोणताही भ्रम नाहीये. तुम्ही प्रत्यक्षदर्शी महाराजांना व्हा, तुम्हाला 100% त्याचा आनंद मिळतो आणि प्रचिती येते. म्हणून करोना नंतर, या महामारीनंतर महाराजांचं एक प्रकट रूप किंवा अत्यंत मोठं रूप समाजामध्ये आलं आणि महाराजांनी संपूर्ण त्यांच्या शंकर भक्तांकडनं खूप मोठ्या प्रमाणात वंचितांना मदत केली. म्हणजे खिचडी वाटप असेल, अन्नधान्य वाटप असेल, औषधोपचार असतील, खूप महाराजांनी करवून घेतलं भक्तांकडनं. म्हणून करोनानंतर हा प्रसार वाढला आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये इथं लाखो लोकांची श्रद्धा वाढायला लागली. हेच मुख्य कारण आहे. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की शंकर महाराज खरोखरच अवतार पुरुष आहेत का संत आहेत? छान प्रश्न आहे की संत आणि अवतार घेतले याच्यामध्ये काय फरक आहे किंवा तुम्हाला काय शंकर महाराजांबद्दल काय अपेक्षित आहे. खरं तर अवतार ही खूप मोठी कल्पना आहे आणि संत एक त्यातलीच अंतर्भूत असलेली कल्पना आहे. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, मोठी संत परंपरा आहे. तर असं संत कोणी म्हणलेच नाही की मी पांडुरंगाचा अवतार आहे. म्हणजे आता अगदी अलीकडले गाडगे महाराज आहेत तर ते आपण त्यांना संतच म्हणतो. तुकडोजी, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज म्हणतो आपण, तर ते काय अवतार वगैरे नव्हते. पण आम्ही शंकर महाराजांना अवतार मानतो. म्हणजे कसं की शंकराचा अवतार आहे, गौरीशंकर त्यांचं आधीचं रूप आहे. म्हणजे त्या जन्मातलं किंवा त्या काळामधलं राहिलेलं अपूर्ण कार्य हे पुढं पूर्ण करण्याकरता पुढचा अवतार येतो, इन्कार्सिनेशन, म्हणजे त्याचंच रूप पुन्हा पुढे येतं. तर तसं आम्ही असं मानतो की शंकर महाराज म्हणजे शंकरी साक्षात शंकर अशी कल्पना आहे. म्हणजे खूप मोठे अवतार किंवा अवली आणि अवधूत आहेत. आणि ते संतही अशा अर्थाने आहेत की त्यांनी समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वंचितांना दुःख निवारण केलं, भुकेलेल्याला अन्न दिलं, भरकटलेल्याचं चित्त शांत करून त्याला भजन कीर्तनामध्ये गुंगवलं. आणि जे संत शिरोमणी किंवा जगद्गुरू म्हणजे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर, तर आपण ज्ञानेश्वरांनाच संत शिरोमणी मानतो, मुख्य संत मानतो महाराष्ट्रामधले. तर त्याच परंपरेमध्ये शंकर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात लोकांना आणि ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत. मुळात महाराज ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत आणि त्यांनीच पुन्हा पुढे ज्ञानेश्वरीचे अनेक वेसे देऊन लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न केला, चांगल्या मार्गावर आणलं आणि गुरु झाले ते. आणि गुरु
स्वतःहून त्यांनी कधी म्हणले नाही की मी गुरु आहे कोणाचा. त्यांच्या मागच शिष्य होते आणि शिष्यांनी त्यांचं गुरुपद स्वीकारलेलं आहे. महाराजांनी कधी असं गुरु किंवा कोणी बाबा असं कधी काही केलेलं नाही. ती प्रसिद्धी परांमुख होते. त्यांनी कधी कोणाला तू माझा शिष्य असंही म्हणलेलं नाहीये. त्यांचेच फॉलोअर झाले. म्हणून हा फरक आहे की शंकर महाराजांमध्ये संतांमध्ये फरक हा की ते अवतार आहेत आणि त्यातून संतही आहेत. बरोबर. संत प्रवृत्ती येण्याकरता तुम्ही साधना जी करता किंवा ज्ञान घेता आणि दुसऱ्यांच्या प्रती चांगली वागणूक ठेवता त्याला आपण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणतो, सज्जन म्हणतो. आपल्यापासून दुसऱ्याला कोणाला त्रास देऊ नये, होऊ नये ही साधी जी वृत्ती आहे ती संत प्रवृत्ती आहे. आणि दुसऱ्याला मदत करण्याची प्रवृत्ती आहे तर ती संत प्रवृत्ती. तर ती मुळात त्या अवतारामध्ये अंतर्भूतच आहे. त्यामुळे अवतार आणि संत अशी दोन्ही रूपं आपल्याला शंकर महाराजांची बघायला मिळतात. खरं सुख कशात आहे, म्हणजे आपण खरं सुख कशाला म्हणू शकतो, महाराजांनी याच्यावर काय सांगितलं आणि आज आपण खरोखर कुठं चुकतोय? कसं आहे की इथं याचक म्हणून खूप लोक येतात समाधी दर्शनाला की मला काहीतरी मिळेल आणि माझं काय चुकतंय असं लोक विचारतात. बरोबर आहे. तर महाराज हे खरं ॲक्च्युली कर्मवाद सांगतायत, कर्मावर विश्वास ठेवा असं सांगतायत. बरोबर. म्हणजे तुम्हाला सुखाची प्राप्ती म्हणजे काय की बाबा सगळं भौतिक सुख तर मला प्रत्येकाला हवंच आहे. गाडी, बंगला, पैसा, ऐश्वर, मुलं बाळं, माझं सगळी शिक्षण, आनंद हे सगळं प्रत्येकाला हवंच आहे. पण आपण म्हणतो की त्याच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच मिळणार आहे असं म्हणतो आपण. पण महाराज तसंच होते म्हणत. महाराज म्हणत होते तू चांगला वाग, तुझं कर्म चांगलं ठेव, तुझ्या कर्माची फळं तुला नक्कीच मिळणार आहेत, चांगली मिळणार आहेत. म्हणून सुख कशात शोधायचं आहे तर महाराजांनी कायम असंच सांगितलं की तू तुझं कर्तव्य कर. तुझं कर्तव्य पार पडलंस ना तर मग तू फळाची अपेक्षा, जी आपण म्हणतो की गीतेतलं मूळ तत्व आहे की फळाची अपेक्षा ठेवू नका. लोकांना असं आता आजच्या पिढीला कळत नाही की असं कसं मी केलं तर मला पाहिजेच ना, मग मला कोण देणार आहे. बरोबर. तर महाराज समजावून सांगतात प्रत्येकाला की सगळं मिळणार आहे तुला, सगळं तुझ्यासाठी आहे, तू फक्त प्रयत्न करत राहा, कर्मावर विश्वास ठेव. त्यामुळे सुख कशात शोधायचं आहे तर भक्तिमार्गामधनं सुखाचा अनुभव येतो, आनंदाचा अनुभव येतो. सुख हे तात्कालिक आहे, तात्पुरते. म्हणजे आज भूक लागली, मला चांगलं जेवण मिळालं, मी सुखी झालो असं होत नाही. शाश्वत सुख म्हणजे आनंद, तो प्राप्त होण्याकरता भक्तिमार्ग आहे. म्हणून महाराज सांगतात की चित्त शुद्ध ठेव, भजन कर, कीर्तन कर, कीर्तनाला जा, कीर्तन ऐक. म्हणून ताई मेंदळे म्हणून जे होते पुण्यामध्ये, त्यांच्याकडं ज्ञानेश्वरीचं निरूपण चालायचं आणि फार मोठं कीर्तन व्हायचं. महाराज स्वतः त्या कीर्तनाला जात होते आणि महाराजांनी अनेकांना पाठिंबा दिला. म्हणजे अगदी बालगंधर्वांना तो सांगितलं की तू आता फक्त गुरुभक्ती कर, त्यात तुला सुख प्राप्त होईल. हे बालगंधर्वांसारखा अत्यंत म्हणजे खूप समृद्ध अशी नट होते, नटसम्राटच होते मोठे. त्यांनी खूप ऐश्वर्यही पाहिलं, भौतिक ऐश्वर्य त्यांनी खूप पाहिलं. पण जेव्हा ते दुःखी कष्टी झाले तेव्हा ते महाराजांकडे आले. महाराजांनी सांगितलं तू आता गुरुवारी भजन गायला सुरुवात कर नाट्यगीताच्या ऐवजी, त्यात तुला सुख आहे, त्यात आनंद मिळेल. आणि खरोखरी नंतर बालगंधर्वांनी सतत गुरुभजनच गायली, अनेक गायलेले, त्याचे खूप पेचे आहेत, तो वेगळा विषय. खूप मोठी भक्तिसंगीतं बालगंधर्वांनी नंतर गायली. म्हणून महाराज सांगतात की सुख तुमच्या जवळच आहे, सुख शोधायची गरज नाही आहे. प्रामाणिक राहा, कर्म करत राहा आणि चित्त शुद्ध ठेव, म्हणजे आपोआप तुला पाहिजे ते सगळं मिळणार आहे. महाराज आजही बऱ्याच लोकांना किंवा कथा वाचतात, कुठं सिरियल बघतात, कुठं एखाद्याला भास होतो तेव्हा वेडे किंवा ॲबनॉर्मल सारखे दिसतात. याच्यावर तुम्ही काय सांगाल? एकतर आज हा प्रश्न तसा संयुक्तिक आहे असं मला वाटत नाही. कारण काय झालं की महाराजांना बघितलेली लोक फार कमी अलीकडच्या काळामध्ये राहिली. कारण आता महाराजांनी त्यांचं देहधारी जीवन 75 वर्ष झालेली आहेत आणि त्यांना पाहिलेली म्हणजे आत्ता 78 वर्ष होऊन गेलीत. महाराजांचा 78वा आत्ता नुकताच समाधी सोहळा साजरा केला. म्हणजे साधारणतः 90च्या घरामध्ये असलेले लोक ज्यांनी शंकर महाराजांना पाहिलं आहे आणि त्यांची बुद्धी शाबूत आहे असे सांगणारे लोक पाहिजेत. आणि ती फार हाताच्या बोटावर मोजणे इतकी लोक शिल्लक राहिलेली आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष शंकर महाराजांना पाहिलेलं आहे. त्यामुळे एकूण असं लोक समज करून घेतलेलं आहे की शंकर महाराज म्हणजे काहीतरी वेगळं वाटतात, लोकांना असं काहीतरी बरोबर वाटत नाहीत किंवा त्यांचा नीट लोकांना असं बोध होत नाही. खरं आहे, ज्या लोकांनी सांगितले त्याप्रमाणे असंच आहे. पण आता महाराज कसे दिसत होते आणि काय करत होते याच्यावर फारसा विचार कोणी करू नये असं आम्ही नेहमी सांगतो. कारण महाराजांच्या देहधारी जीवनामध्ये ते अवलिया होते, त्यामुळे ते विचित्रच होते, सामान्य माणसासारखे नव्हते. असं मी अनेक वेळा लोकांना अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे
की महाराज लंगडीत चालत होते. आता सिरियलमध्ये खूप लंगडी चाललेले दाखवले. ठीक आहे, तर लहानपणी त्यांना काही म्हणजे देवीचे रोग किंवा असं काही साथीचे रोग होते, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना प्रादुर्भाव झाला, मग त्यांच्या आईवडिलांनी तो बरा केला, अशाही कथा सांगितल्या जातात. त्यामुळं महाराज वेगळं आहेत किंवा वेगळं वाटतात हा सामान्यांचा असा एक समज आहे, तो नसावा. कारण ज्या लोकांनी बघितले त्यांना असं माहिती होतं की महाराज खूप अनाकलनीय आहेत, गूढ आहेत. तर त्यांच्या लेखी असं होतं की महाराज खूप अनाकलनीय आहेत किंवा त्यांचा बोध पटकन होत नाही किंवा ते विकलांग वाटतात, असं लोकांनी खूप ठिकाणी सांगितलं. आणि ते पुढं प्रकर्षाने TV सिरियलमध्ये दाखवलं गेलं किंवा ते लंगडी चालतात असं दाखवलं गेलं. तर या गोष्टीकडे जास्त पाहू नये. महाराजांच्या ज्या शक्ती आहेत त्याच्याकडे लोकांनी पाहिलं पाहिजे जास्त. बरोबर. कारण लोकांना नेहमी काय काहीतरी चमत्कार हवे असतात किंवा लगेच काहीतरी असं अद्भुत काहीतरी गोष्टी सांगितल्या की काहीतरी महाराज मोठे होतात, तर असं काही नसतं. बरोबर. म्हणजे महाराज देहदारी जीवनामध्ये खूप अलौकिक असेच होते, ते कळण्याच्या पलीकडे होते, म्हणूनच ते वेगळं वाटत होते. बरोबर. सामान्याला जेव्हा एखादी खूप मोठी शक्ती असते ती कळण्याची आपल्यात ताकद नसते, मग ती आपल्याला सदृश लगेच कशी वाटते, ते वेगळं वाटते. बरोबर. म्हणजे महाराज कळणं अवघड होतं, खूप पहिल्यापासूनच कळणं अवघड होतं. आणि बाह्य रूपामध्ये ते कधी असे फार मोठे भारी आहेत असं वाटलंच नाही, ते खूप साधे राहिले. त्यामुळं अपप्रवृत्ती त्यांच्याजवळ कधी आल्याच नाहीत, आणि ज्या आल्या त्या अपप्रवृत्ती त्यांनी क्षणात नाहीशा केल्या. बरोबर आहे. म्हणून महाराज वेगळं दिसतात किंवा काहीतरी आहे असे समज कोणी काही करून घ्यायची गरज नाही. आजच्या मितीला महाराजांचं कार्य पाहावं. महाराजांचे साक्षात्कार लिहून ठेवलेले आहेत, शंकरगीता पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळे साक्षात्कार दिलेले आहेत, त्यातनं बोध घ्यावेत आणि महाराजांच्या प्रती आपल्या भावना वेगळ्या, शुद्ध आणि चांगल्या ठेवाव्यात. आज तुम्ही आमचे जे लावरी व्हिडिओ चॅनल आहे यासाठी आज आपल्यासोबत आहेत शंकर महाराज मठाचे विश्वस्त सुरेंद्र वायकर सर. तर तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ देऊन एक छोटा पॉडकास्ट बनवण्यासाठी वेळ दिला, त्यासाठी तुमचे मी खूप खूप धन्यवाद म्हणतो. नमस्कार, धन्यवाद.